विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाणे आयोजित शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली आहे। या स्पर्धा 29, 30, 31 जानेवारी असे पुढील 3 दिवस चालणार आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3 चे पोलीस उप आयुक्त सुहास बावचे यांच्या हस्ते आज सकाळी 8 वाजता याचे उद्घाटन झाले असून विरार पश्चिम पाट्यातील 800च्या वर शालेय विद्यार्थी या स्पर्धांमध्ये मैदानी खेळ खेळणार आहेत। नशा सोडा, खेळाकडे वळा, नका पबजीवर वाया घालू वेळ, खेळूया मैदानी खेळ असे ब्रीदवाक्य घेऊन परिमंडळ 3 चे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी आणि अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात पहिल्यांदाच पोलीस दलाच्या माध्यमातून शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडत आहेत। त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। व्हॉलीबॉल, कबड्डी, गोळाफेक, खो-खो अशा एक ना अनेक मैदानी खेळांचे सामने अर्नाळा पोलीस क्रीडांगणात रंगत आहेत। पोलीस आणि नागरिकांमध्ये असलेला दुरावा दूर करण्यासाठी पोलिसांनी या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवून एक आदर्श निर्माण केला आहे। पोलिसांच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून एक कौतुकाचा वर्षाव होत आहे। वसई विरार मीरा भाईंदर आयुक्तालयात येणारं अर्नाळा पोलीस स्टेशन आणि माझ्या माहितीप्रमाणे अर्नाळा पोलीस स्टेशनने आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शाळे विद्यार्थ्यांसाठी राबवलेली ही क्रीडा स्पर्धा मला वाटतं हा महाराष्ट्रातील असा पहिला उपक्रम असेल। हल्ली मुलं मोबाईलमध्ये जास्त गुरफटलेली आहेत, पबजी सारखे गेम खेळत आहेत किंवा व्यसनांध झालेली आहेत। मग ह्यापासून कुठेतरी दूर जाऊन मैदानी खेळाकडे वळावी यासाठी अर्नाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा क्रीडा महोत्सव निश्चितच महाराष्ट्राला दखल घेणारा आहे असं म्हणावं लागेल। आज हे अर्नाळा सागरी पोलीस ठाणे यांनी जो शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, हा एक सुंदर असा उपक्रम अर्नाळा पोलिसांनी घेतलेला आहे। याचे इंचार्ज अर्नाळा पोलिसांचे जे इंचार्ज विजय पाटील सर आहेत, यांनी ही संकल्पना पुढे आणली आणि त्यांनी स्पर्धा घेतलेली आहे। नशा सोडा, खेळाकडे वळा हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी स्पर्धा सुरू केलेली आहे आणि हा खरंच खूप चांगला उपक्रम आहे, जेणेकरून मुलं खेळाकडे जातील, सोशल मीडियापासून थोडं दूर राहून मैदानी खेळाकडे येतील, मैदानी खेळाकडे राहून त्यांची शारीरिक तंदुरुस्ती वगैरे वाढेल। यासाठी आणि जो उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे खूपच छान उपक्रम आहे। ही एक जी अभिनव संकल्पना आहे ते अर्नाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी ही कल्पना ॲक्च्युली समोर मांडलेली होती आणि आम्ही सर्वांनी त्याला प्रतिसाद देऊन त्याचबरोबरीने जे अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणारी सर्व शाळा कॉलेजेस आहेत आणि गावकरी आहेत, या सर्वांनी सुद्धा या संकल्पनेला भरभरून असा पाठिंबा दिला आणि याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। साधारणतः 3 दिवस विविध क्रीडा प्रकार आहेत, तर त्याच्याबद्दलची ही स्पर्धा आहे। यातून जे मुलांचं शारीरिक स्वास्थ्य आहे ते सुधारवणे, त्याचबरोबरीने जे आसपासचे सर्व गावातली लोक आहेत त्या लोकांचा पोलिसांवरती विश्वास वाढणे, तर ह्या दोघांमध्ये जी दरी आहे ती दरी कमी होऊन एकमेकांमध्ये विश्वासाचं वातावरण वाढीला लागण्यासाठी या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं।